मी पद्मा। आज मी तुम्हाला अंड्याची एक छान अशी रेसिपी करून दाखवणार आहे की जी मुलांना खूप आवडेल। पहा, ही रेसिपी एकदम टेस्टी आणि झटपट होणारी आणि नाश्त्यासाठी 5 वाजता मुलांना काहीतरी खायला हवं असतं ना, कोणी कोणी मुलांना अंडी आवडत नाही, काय नाही, त्याच्यामुळे आता हे अंड्याचं तर आज तुम्हाला मी अंड्याची रेसिपी करून दाखवणार आहे। ह्या रेसिपीचं नाव आहे अंडा चिली। तर आता मी 5 अंडी घेतले, तुम्हाला हवे तेवढे अंडी घ्या। आता ही अंडी सर्व अशी फोडून घ्यायची आहेत। अंडी छान फोडून घ्यायची, एकदम मस्त रेसिपी लागते। पहा, ही पाच अंडी फोडून घेतलीत। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचे, नंतर आपण मीठ पुन्हा टाकणार आहोत। थोडीशी हळद घालायची, हळद अवश्य घाला। तुम्ही जेव्हा अंड्याचं ऑमलेट वगैरे करता ना, तर त्यामध्ये थोडीशी हळद घालावी, म्हणजे चांगलं असते। आता हे असं फेटून घ्यायचं आहे, छान फेटून घेणार आहे मी हे। आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे। आता हे फेटलं आहे, आता हे भांडं घेणार आहे मी। हे पहा, हे आता हे ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला सर्व, आणि आपल्याला हे कढईमध्ये ठेवून द्यायचं आहे। आता हे एक कढई गरम करायला ठेवली होती मी अगोदरच, त्यात पाणी घातलं आहे। आता हे आपण 10 मिनिट आता ह्याला उकडून घेऊया। जसं अंडी उकडतो ना, तसं एक 5 ते 7 मिनिटं आपण ह्याला उकडून घेऊया। तर हे आपलं 5 मिनिट झालं, आपले अंडं छान उकडून निघालं आहे। आता हे कढई आपण साईडला ठेवूया आणि त्याच्यावर मी पॅन ठेवणार आहे। आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत अंडी। आता हे थोडंसं हे गार करते मी। हे पाहता, ह्याचे आपण असे छोटे छोटे चौकोनी तुकडे करूया। असे तुकडे झाले की आता मी ह्याचं बॅटर तयार करते। आता आपण ह्याचं बॅटर करूया। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेते, मोठा चमचा आहे, 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर। थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घालूया आणि थोडंसं त्याला असं घट्टसर बॅटर तयार करायचं आहे। खूप पातळ नाही करायचं आपल्याला, हे असं। कोथिंबीर ही हे पहा, हे असं। आता त्या अंड्याचे आपण पीस केलेत ना, तुकडे, ते ह्याच्यामध्ये घालून आपण त्याला फ्राय करून घेऊया। थोडंसं पातळ वाटते मला, मी थोडंसं अजून कॉर्नफ्लॉवर घालते। हे पहा, साधारण घट्टसरच करायचे, जास्त पातळ नाही करायचे। आपल्या अंड्याचे पीस केलेत ना, त्याला ते लागलं पाहिजे बॅटर। हे पहा, आता इकडे कढई तापायला ठेवूया आपण। आता आपलं पॅन गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आता हे बुडवून आपण हे तळून घेऊया। पाय असं हे पीस अशा प्रकारे आपण सगळं ह्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे। 2 बॅचमध्ये आपण हे करणार आहोत। गॅस थोडासा मोठा करायचा आहे। एकदम असे क्रिस्पी आणि छान लागते बरं का ही रेसिपी। जी मुलं अंडं खात नाही ना, त्यांच्यासाठी तर एकदमच छान आहे ही रेसिपी। पहा, ह्या पद्धतीने आपण आता सगळे फ्राय करून घेऊया। हे पहा, हे सर्व आपलं हे तळून झालेलं आहे, मस्त असं कुरकुरीत झाले पाहिजे सर्व। असं सुद्धा मुलांना खायला खूपच छान आहे बघा हे। आता ह्याच्यामध्ये तेल आहे भरपूर, आता ह्याच्यातच मी फोडणी करणार आहे। आता प्रथम ह्याच्यात टाकणार आहे मी लसूण। आता 2 गड्डे लसूण मी सोलून घेतलं आहे, 1 इंच आलं परतून घेऊया छान। गॅस मोठाच ठेवला आहे बघा मी। ह्याच्यात मला तेल घालावंच लागलं नाही, अगोदर मी तेल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये ना। बारीक गॅस करायचा, त्यात जाणार हिरवी मिरची,
परतून घ्यायचं आहे छान. हे पहा अशी छान फोडणी बसली ह्याला. तर लसूण खमंग तळून निघाला ना मग ते खायला फार छान लागतं. त्यात हा कांदा, एक कांदा उभा चिरून घेतला आहे. सिमला मिर्च एक मोठी घेतली आहे. आता ह्याला पण असं छान परतून घेऊया आपण. एकसारखं हलवायचं ह्याला. गॅस मी मोठाच ठेवला आहे कारण आपल्याला ह्याला काही लाल गुलाबी रंगावर काय परतायचं नाही. ह्याला फक्त याचा कच्चेपणा जाण्यापुरतंच आपल्याला हे परतायचं आहे. हे बघा एकसारखं हलवायचं आहे. एकदम छान रेसिपी आहे बघा ही. सकाळच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता मुलांना, किंवा नुसते असे पकोडे म्हणून तुम्ही कॉर्नफ्लॉवरमध्येच अंड्याचे असे पीसेस तळून पण तुम्ही डब्यात देऊ शकता. जी मुलं अंडं खात नाही ना त्यांच्यासाठी ही रेसिपी छान आहे. हे पहा ह्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊया. त्याच्यामध्ये घालणार आहे मी कोबी. 1 वाटी मी कोबी चिरून घेतला आहे पातळ. त्याला अजून थोडासा छान वास आला बघा. आता हा परतून झाला तर हा कोबी घालूया ह्याच्यामध्ये. 1 वाटी कोबी, तो पण असं एकसारखं हलवून परतून घ्यायचा आहे. कच्चे पण जाईपर्यंत. हे जास्त शिजवायचं नाही, हे कच्चंच असतं ह्याच्यामध्ये. असं कुरकुरीत छान लागतं खायला. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सॉसेस. आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे रेड चिली सॉस. गॅस बारीक करते. तिखट 1-2 चमचे घालायचा. टोमॅटो केचप घालायचं आहे. आणि ह्याच्यात तुम्ही शेजवान चटणी पण घालू शकता, पण माझ्याकडे आता नाही आहे. 2 चमचे शेजवान चटणी घाला. सोया सॉस घाला 1 चमचा. पुन्हा याला छान परतायचं. गॅस बारीक करायचा. आता ज्या वाटीमध्ये मी कॉर्नफ्लॉवर कालवून घेतलं होतं ना ती वाटी मी धुवून घेतली आहे, कारण त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आहे पाहिजे असं. हे थोडंसं आता ह्याच्यामध्ये घालायचं म्हणजे घट्टपणा येतो. बारीक गॅस केला आहे. मस्त वास होते. थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं, कारण सॉसमध्ये मीठ असतं बघा सोया सॉसमध्ये. तर चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा हलवायचं. गॅस मोठा करायचा. आणि हे तळलेले पीसेस आपण ह्याच्यात घालूया. म्हणजे छान आपण ह्याला मस्त परतून घेऊया. हे थोडंसं वेळ लागतो ह्याला, पण छान लागते ही रेसिपी. किती छान सुंदर कलर आला आहे. आणि हे कांदा कोबी आपण ह्याच्यामध्ये चिरून टाकतो त्याच्यामुळे हे छान दिसतं. थोडंसं त्याला बारीक गॅस करून ह्याच्यात थोडं 1-2 मिनिट झाकण ठेवूया. हे पहा एकदम मस्त आपलं तयार झालं आहे. आता हे मी काढून घेते. हे पहा हे मस्त मी आता अंडा चिली करून दाखवली आहे तुम्हाला. पहा इतकी छान होते. तुम्हीसुद्धा हे अंडा चिली अशी करून पहा, मुलांना करून खायला घाला. आणि माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.